जेवढा आपण केलं तेवढा प्रतिसाद एकदम चांगला मिळला आणि सगळ्याचं म्हणणं आहे किलोत लोणचं किती मिळतंय किती येतंय तर किलोत लोणचं बघा एवढं येतं या तर सगळ्यांची लोणचीची म्हणजे घेण्याचं कसं आहे किलो कोणच घेत नाही सरास जास्त म्हणलं तर 4 किलो 3 किलो 5 किलो अशा ऑर्डरी भरपूर आहेत त्या एक टप तर बघा इकडे झाला रिकामा आहे का एक टप झाला रिकामा आता हे एवढं राहिलं या आता परत आंबा आणून लोणचं बनवायचं आहे मग हे राहिलेलं लोणचं तुमच्यापर्यंत येऊ द्या नाही तर उशीर होईल मुरायला त्यामुळे हे मुरलेलं लोणचं मग येऊ द्या तुमच्या घरी उशीर करून ना तर आपलं लोणचं काय असेल ते बघा सगळं खपलं जेवढा आपण केलं तेवढा प्रतिसाद एकदम चांगला मिळला आणि सगळ्याचं म्हणणं आहे किलोत लोणचं किती मिळतंय किती येतंय तर किलोत लोणचं बघा एवढं येतं या तर सगळ्यांची लोणचीची म्हणजे घेण्याचं कसं आहे किलो कोणच घेत नाही सरास जास्त म्हणलं तर 4 किलो 3 किलो 5 किलो अशा ऑर्डरी भरपूर आहेत त्या एक टप तर बघा इकडे झाला रिकामा आहे का एक टप झाला रिकामा आता हे एवढं राहिलं या आता परत आंबा आणून लोणचं बनवायचं